तर इकडे माझा चालला होता सकाळचा स्वयंपाक। आता मुलं शाळेला गेली होती, नंतर मग मी आवरलं आणि लागले मग समोरच्या कामाला आपल्या। आता आज मुलांना टिफिनवर आलू पराठे दिले होते। आता आलू पराठ्याची काय त्यांची डिमांड नव्हती, मीच त्यांना सरप्राईजली आलू पराठे दिले। तर बघा इथे बघू शकता टिफिन अगदी फिनिश करून आणला होता। आता जर भाजी पोळी दिली तर 2-3 कुटके 2-4 घासं असे वापस आलेले राहतात, म्हणजे राहतातच। आता त्यांचे फेवरेट आहेत आलू पराठे, तर अगदी सगळा फिनिश सफाचट करून आणला होता त्यांनी टिफिन। आणि दुपारच्यासाठी पण त्यांना आलू पराठेच खायचे होते, मला त्यांना वेगळं काही दुसरं बनवून द्यायचं काम पडलं नाही। मग इकडे त्यांचं जेवण वगैरे झालं, दुपारचं छान अभ्यास वगैरे करून घेतला जो होता तो, आणि इकडे निघाले पिल्ले ट्यूशनसाठी। आता हे गेले ट्यूशनला आणि आता आपल्याला लागायचं संध्याकाळच्या कामाला। आता संध्याकाळच्या कामाला लागण्याआधी आपल्याला अगोदर घ्यायचा असतो तो म्हणजे कडक असा मस्त चहा। असा चहा घेतला छान असा, आणि नंतर अगदी एनर्जीफुली कामाला लागलो। आता चहा पिला म्हणजे आपल्यामध्ये एक एनर्जी डोस घेतल्यासारखीच ताकद येते, त्याच्यामुळे मग अगदी एनर्जीफुली कामाला लागलो। इकडे भांडे वगैरे छान रॅकला लावून घेतले आणि नंतर लागले मग झाडझुडीला। आता घरात मुलं असले की असं वाटतं की किती धिंगाणा करतात, सारखे ओरडत राहतात, आणि घरात नसले की वाटतात अरे घर अगदी शांत शांत लागायला लागतात। आपल्यालाच कळत नाही की आपल्याला ते घरात हवे असतात का नको असतात। माझं तर असंच होते, घरात असले की नुसतं त्यांच्या मागं ओरडत राहायला लागते की धिंगाणा करू नका, आणि घरात नसले की वाटते अरे घर किती शांत लागायला लागला आपल्याला। असं तुमच्यासोबत पण होत असेल नाही का। नंतर मग इकडे लागले होते मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला। आता कुकर लावायचं होतं वरण भाताचं। आता चला म्हटलं मग त्याच्यामध्येच मकाचे कणसं टाकून बघूया छान शिजतात का ते पाहूया। आता आपला गॅस पण कमी जळतो आणि एका कामामध्ये आपले 2 कामं होतात। पण खरं सांगू का, अगदी छान याच्यामध्ये पण मकाचे कणसं शिजले। आता एकदम ॲडजस्टफुली बसवली मी त्याच्यात, अगदी काय मोकळे बसले नव्हते, पण छान शिजले होते। नंतर आहुंनी आणली होती शेपूची भाजी, तर इथे बसले होते मी निवडत। आता अशी नुसती निवडत बसायला पण बोर होते, म्हटलं चला मग टी व्ही पाहत आपली भाजी पण निवडणं होतं। इकडे सिरियल लागली होती, तर मग चला म्हटलं आता आपली सिरियल पाहत आपण छान अशी भाजी निवडूया। नंतर मग भाजी वगैरे निवडणं माझी चालली होती। चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।